तर आता हे जे जाळं आहे याची खालची जी आसरी आहे ती खाली ठेवून हे संपूर्ण जाळं आता या बोटीत भरून मगाशी ते खूट पुरला स्थळी लावचा ना. कंटिन्यू कॅमेरा ऑन ठेवल्यावर मला असं काय वाटतं माहिती आहे का, ऐकलं की ते पक्षी निरीक्षणाला येतात ना, कंटिन्यू कॅमेराला तोंड लावून उभे असतात, तसेच आहोत आम्ही. असा पॅन करताना उडाला पाहिजे, असा व्हिडिओ पॅन करताना उडाला पाहिजे. हा ना, तू मग कशी आणत होता आणि तिथून उड्या मारत होते. साईज बघा माशाची काय जबरदस्त. व्हिडिओत कदाचित छोटी वाटते डोळ्याने, जवळ गेल्यावर मी सगळे मासे दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, गेले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्याला दिला. आणि पुन्हा आता आपण फिशिंगच्या व्हिडिओ मध्ये आलेलो आहोत. आज फिशिंगचा व्हिडिओ करणार आहोत. एक मासेमारीची अनोखी वेगळी पद्धत आणि पारंपरिक पद्धत आज आपण बघणार आहोत. मित्र हो, आपल्याकडे जो क्राऊड आहे, आपला जो प्रेक्षक वर्ग आहे, त्यातला मी म्हणेन तर 70% प्रेक्षक वर्ग हा मासेमारीचे व्हिडिओ बघणार आहे. त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि आवडीने ते हे व्हिडिओ बघितले जातात. तर पुन्हा एकदा आज आपण आलो आहोत एका गावात. या गावाचं कारण न सांगण्याचं गोष्ट एवढीच आहे की आमच्याकडे एक म्हण आहे की नाही, हां, मासे खा पण कोण विचारू नकोस, म्हणजे कुठे पकडलेस ते विचारू नकोस. म्हणून आम्ही ही जागा रिव्हील करणार नाही आहोत. तर आम्ही एका गावामध्ये खाडीत वान पद्धत असते, या अगोदर देखील आपण मसुऱ्यामध्ये ती वान पद्धत पाहिलेली आहे. अशीच वानाची पद्धत आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आम्ही एका ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघाल तर आपण जे मासे पकडतो काळुंद्री मासे, तर ह्या ठिकाणी काळुंद्रीची साईज दाखव काय होती. हे बघा, याचा डबल हात पकडून एवढी होती असेल ना, तेवढी आहे. पण आता ही दिवसा आपल्याला बारीक गरीने पीठ लावून बारीक गरीने मिळू शकते. पीठ किंवा छोटी कोलंबी असते ना, ती लावून पटकन मिळणार. अच्छा, पण रात्री इथे आपण बोटी घेऊन नाही येऊ शकत ना. नाही, भरपूर लांब आहे ना. भरपूर लांब आहे आपल्याला. आपल्या बोटीला इंजिन असतं तर आपण येतच नाही बोट, चुकला पाणी की आता सध्या भरती असल्यामुळे इथे पाणी आहे. नाही तर इकडे शाप सुका असतं, ते सकेरा आहे पूर्ण. ओके, चला निघूया आपण. चल. तर पुढे जाताना असे खार बंधारे असतात, या बंधाऱ्यावरनं बाईक जाते. याच्यात खेकडे असतील ना रे भरपूर, जबरदस्त. बाजूला सगळं मॅनग्रोव्ज आहेत. खेकडे पकडणारे जास्त करून इकडे देत असतील ना. इथे असतील का रे आतमध्ये जिताडे. हा, मॅनग्रोव्ज आहे म्हणजे जिताडे असणार. गाडी वळवायला पण जागा आहे. तर हर्षल कुमार एकनाथ गिरकर नमस्कार, स्वागत पुन्हा एकदा मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि तुझे पहिले धन्यवाद की आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. नाहीतर आम्ही अशी वाट बघत असतो की हर्षलचा कधी फोन येतोय. नुसता असा जरी काय याच्यासाठी फोन केलास तरी मला असं वाटतं की हर्षल आज बोलवतोय करून. तर ही काय पद्धत आहे आणि इथे काय काम चालू आहे ते आपण काकांकडनं जाणून घेऊया. नमस्कार काका, आता हे जे आपण जाळं ठेवलेलं आहे, ही खालची जी आसरी आहे, याला तुम्ही काय लावताय. हे दगड बांधणार असे. अच्छा, खालची बाजू खाली झाले पाहिजे. आणि हे जर कसा पाणी प्रेशर आलं ना, हे अशी उंच असं गॅप राहतो आतमध्ये. ओके, पाणी प्लेन असतं ना, तो विसंत राहणार ते. खालून प्रेशर भरपूर असते ते. अच्छा, त्याच्यासाठी कसे हे गॅप राहण्यामुळे खाली तो मासा बसून पळून ह्या बघायल्यामुळे तो घाबरतो तो. अच्छा जातो. ओके ओके ओके. हे आहे, ही जी जमिनीला टेकून जाणारी जी आसरी आहे, माशाला घाबरवण्यासाठी आपण हे नारळाच्या पाती आहेत ना, नारळाच्याच पाती आहेत ना, नारळाच्या पाती बांधतोय. तर ते पाण्याने हल्ल्यावर मासा खालून जाऊ नये म्हणून ही पद्धत आहे. जेव्हा आपण हे जाळं लावू किंवा पुरू त्यावेळेला तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो, अशी ही अनोखी पद्धत आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि ही जी खालची आसरी आहे, जिला आपण त्या पाती बांधल्यात, त्याच आसरीला हे दगड बांधतोय, जेणेकरून ती जी खालची आसरी आहे ही जमिनीला टेकून राहील
आणि 2 दगडांच्या मधून ती आसरी उठून मासा खाली जाऊ नये म्हणून ते पाती लावलेले आहेत. आता तुम्हाला प्रत्यक्षात कळेल, त्या पाती जेव्हा पाण्यावर अशा हलतात त्यावेळेला मासा खालून जायला घाबरतो, कारण आपण दगड जवळजवळ 5-6 फुटाच्या अंतरावर बांधतोय, बरोबर ना? आणि त्या 6 फुटाच्या मधून जर आसरी उठली तर मासा धावू नये म्हणून ती पात लावली आहे. आता तुम्हाला व्यवस्थित कळेल ते. आता हे 2 नंबरचं जाळं बोटीत चढवत आहेत. 2 नंबरचं जाळं म्हणजे काय, तर एक असं उभं लागतं आणि एक आडवं लागतं. तर आता जी उभी बाजू आहे, ज्याला ह्या खालच्या बाजूला दगड लागणार, ती बाजू खाली उतरवलेली आहे, म्हणजे ते जाळं खाली उतरवलेलं आहे. आता जे जाळं आपण उतरवतोय बोटीमध्ये ते असं आडवं लावणार आहे, म्हणजे इथून उडणारा मासा त्या आडव्या लावलेल्या जाळ्यात पडणार. तर ह्याच्यावरनं तुम्हाला थोडं फार कळलंच असेल. पुढे प्रात्यक्षिक तर आपण बघणार आहोत. अंक दुसरा, कपडे बदलून आलाय. तुम्ही आता बोटीन थाळी येतालच ना, त्या बाजूक आम्ही चालत जाऊया. ओके, पहिल्यांदाच बघतोय ही पद्धत. पण तुझे वडील असताना ते लोक करायचे. होते पण ते तुमच्याकडे काय म्हणतात, उडक्याची, उडपाचे वाघ घ्यायचे आणि घरात जायचं असं म्हणतात. अच्छा, येतात तसं एका बाजूला जाळाला म्हणजे वडील असताना ही पद्धत होती. तेव्हा भरपूर पकडीत अच्छा, तेव्हा मासो होतो. पाणी असतं. चल आता चालत चालत जाऊया आम्ही पुढे. हर्षल येतोय बोटीने, आपण जाऊया चालत. तर आता आपण पुढे आलो आहोत ज्या ठिकाणी हे जाळं लावणार आहेत. या अगोदर आपण त्यांच्या गावामध्ये जाऊन हा व्हिडिओ बनवलेला मसुऱ्यामध्ये, आणि आज आपण या दुसऱ्या जागेवर आलेलो आहोत. तर हे बघा, ही अशी पद्धत आहे. हा कोपऱ्यातनं पण मासा जाऊ नये म्हणून या ठिकाणी हे वरचं जाळं लावत आहेत. तर थोडीफार पद्धत मी तुम्हाला समजावून सांगतो ही कशी आहे. आदल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळलंच असेल. तर हे जे खूट पुरले आहेत, हे लाईन येते बघा, इथे बांबू जे पुरलेले आहेत त्याला आम्ही खूट म्हणतो. हे असे सरळ आहेत, आणि ते जे मागचे आहेत ना, ते थोडे ह्या खुटापेक्षा हाईटला जास्त आहेत. आता ही जी बाजू आहे तिथे जाळं असं उभं लागणार, उभं लागणार, कारण तुम्ही बघताय की पाणी ह्या बाजूला वाहतंय आता, भरतीचं पाणी, त्यामुळे इथे उभं लागणार. आणि इथे जे लागणार ह्या कुटापासून ते या कुटापर्यंत हे आडवं जाळं लागणार. आता काय होणार, जेव्हा पाणी पूर्ण भरणार तेव्हा पाणी सवार होतं, आणि पुन्हा सुकती जेव्हा चालू होते तेव्हा वर जो चढणारा मासा आहे तो ह्या ट्रॅपमुळे इथे जाणार नाही. तर तो काय करणार, इथून उडी मारून जाळ्यावरनं जाण्याचा प्रयत्न करणार, आणि तो जेव्हा उडी मारणार तेव्हा ह्या वरच्या छपरावर पडणार तो आडव्या जाळावर, आणि अशा प्रकारे हा मासा ट्रॅप होतो. वर उचल. आता जवळजवळ आपला वरचा माटव बांधून झालेला आहे. ही वरची बाजू ज्याच्यावर मासा येऊन पडणार ती बाजू ऑलमोस्ट बांधून झालेली आहे, या किनाऱ्यापासून ते त्या किनाऱ्यापर्यंत. आता आपण जी व्हर्टिकल आहे ती बाजू बांधणार आहोत. व्हर्टिकल बाजू नंतर बांधण्याचा दृष्टिकोन हाच आहे की अजूनही पाणी या बाजूला भरतं आहे, तर आपल्याकडे तसा वेळ आहे, अजून अर्धा पाऊण तास आहे. त्यामुळे पाणी जोपर्यंत भरतं आहे तोपर्यंत आपण आडव्या नको, जेवढा मासा वर चढायला मिळतो तेवढा चढू दे. आणि मग आता इमिजिएट हे हा बांधून झाल्यानंतर आता व्हर्टिकल आपल्याला बांधायचं आहे. तर ह्या उर्वरित भागामध्ये पण आपण लावून घेतोय जाळं, कारण का डॉल्फिन नंतर जर बुद्धिमान मासा बघितला तर बोईट म्हणायला हरकत नाही, कारण तो जबरदस्त चप्पळ आणि बुद्धिमान मासा, तर त्याच्यासाठी तो कडेने पण फिरू शकतो, उडी मारून जाऊ शकतो. म्हणून इथे आता एक्स्ट्रा आपण पॅच लावून घेतोय.
होय रे. आता आपण ही उभी बाजू बांधायला सुरुवात केली वाहनाची. आता एकदा काय उभी बाजू बांधली तर मासा टनाटन उडी मारायला सुरुवात करणार. खाली की ना पाण्यात तरी का फरक पडा मासू घाबरताना वरसून चालला मास होतो ना वरून मास. तरी ही वजी जाळ्याची उभ्या जाळ्याची वरची आसरी आहे ही पाण्याबरोबर बांधली जाते, कारण मासा जो आहे हा वरनं चालणारा मासा आहे. त्यामुळे बोईट कधीही पाण्यावर फिरताना आपल्याला असं दिसतं बोईट, कारण तो पाण्यावरनं चालतो. त्यामुळे ही एवढीच ठेवली आहे. वर घेतली तरी हरकत नाही किंवा 1 इंच खाली घेतली तरी हरकत नाही. पाण्याबरोबर ठेवली आहे, कारण नंतर पाणी खाली बसत जाणार आणि मग आता हे जाळं बघून मासा उडी मारणार जाळ्यावरनं. तर आपला उभं जाळं आणि हा आडवा माटव दोन्ही बांधून झालेला आहे. आता वेट अँड वॉचचा गेम आहे. पाणी अजून सवार व्हायला अजून काही कालावधी आहे 15-20 मिनिटाचा. सो आता वाट बघूया, गेम लवकरच चालू होईल याची आशा करूया. ड्रोन खाली उतरवलं आणि उद्घाटन झालं. नाही तर ड्रोन मध्ये मस्त मिळणार असतं. तर बघा पहिलाच बोट पडलाय तिकडे दिसतंय तुम्हाला. तर ही मासेमारीची पद्धत मध्ये तुम्हाला कंटिन्यू फोन जर चालू ठेवलात तरच कॅप्चर होऊ शकते ना. 1:08 झालेत. पाणी सवार झालेलं आहे. तर आता एक पहिलाच मासा आलेला आहे मग असे जसं सांगितलं तसं. आता पाणी उलट्या दिशेने सुकती लागते, तर या दिशेला आता वाहायला सुरुवात होणार आणि जो मासा रिटर्न पाण्याबरोबर जाणार तो याच्यात ट्रॅप होणार आहे. सो आम्ही सगळेजण प्रतीक्षेत आहोत, पण या व्हिडिओसाठी कंटिन्यूस कॅमेरा चालू ठेवावा लागतो. मगाशी अडकलेला मासा उडवत उडवत हर्षा पुढे आणतोय, कारण तो उन्हात जर तापला तर त्याची टेस्ट सगळी निघून जाणार, कडक होऊन जाणार तो. तर जसा मासा मिळतोय तसं बाहेर काढूया आणि नंतर मग जास्त जर उडाले तर मग ते एकदम बाहेर काढणं पण कठीण जातं. असं हा उडवत उडवत बाहेर काढला जातो बघा. बघा पुन्हा पाण्यात टाकशी. हा बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, मागे बाकीचे मागे फिरले. हो माझं चालूच होतं व्हिडिओ. हो पण मी देऊचंय ना तुका. तू सांगशील मी तर एका व्हिडिओ नाही दिला तर येऊ सांगित पुढच्या वर्षी वाजत नाही येऊ नको व्हिडिओ. गारीची भीती. दोघांनी उडी मारली पण बाकीचे मागे परतले. त्यांना कळलं मागच्यांना कुछ तो लपडा आहे दया. घारीली साईज बघा माशाची काय जबरदस्त. व्हिडिओत कदाचित छोटी वाटते डोळ्याने, जवळ गेल्यावर मी सगळे मासे दाखवतो तुम्हाला. तर आता आपला लंच टाइम झालाय. उसळ पाव सगळे मस्त बसले हवेशीर वातावरणात. जबरदस्त. नाश्ता संपून म्हणजे लंचच झाला तो. 2च पाव खाल्ले मी आणि उसळ होती. बघूया किती पडलेत. किती रे पडले?
मोठं होतो. अच्छा, एक पडलाय आतमध्ये. तर हा मगाशी पडलेला मासा आहे. आम्ही जेव्हा जेवायला गेलेलो तेव्हा काकांनी उचलून घेऊन आणलाय. बघूया काय साईज आहे. वा, जरा सचिन इकडे साईज आहे बघूया. टाक या बाजूला. अरे कडक. अरे टाक खाली. एक नंबर साईज आहे. हे मग असे बाकीचे 3 आहेत. त्यात एक छोटा आहे, बाकी सगळे मोठे आहेत. आणि ही साईज बघा, कडक साईज, जवळजवळ 1.25 फूट आहे. आत्ताच एक येऊन पडलाय वर, फडफडतोय. जबरदस्त उडी मारली त्यांनी. जस्ट नुकता येऊन पडलाय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कॅमेरा कंटिन्यूज ऑन ठेवणं म्हणजे बॅटरी डाऊन करणं आहे. त्यामुळे उडी मारतानाचे काहीच शॉट दिसतील, पण हे बघा दुसरा पण आला, अजून एक आला. हे बघ कसले आले बघ. आता एक बाहेर पडलो. काय जबरदस्त 3-4 उडाले. हे मगाचे 3 आहे. सर्वात दमण्याचं काम हेच आहे, तिथून मासा इथपर्यंत घेऊन येणं. इथं पोहत या आणि वर हात मारा. याच्यावरचे पहिले मासे काढ सगळे. बाकीचे मासे बघतात आमचे भाऊबंद वर. आता तू घे पुढे. थोडी घे पुढे. वा, जबरदस्त जबरदस्त. मग काढूया पटकन. किती दोघांनी मारली ना रे? दोघांनी जाणार होतो पार. हा. हे 2 उडाले कसले पार जाणार असतो ना तो. आईला आम्ही मी तुका काय सांगलं, हे काढल्याशिवाय ते येणार नाही. नाही. एक काढल्यावर 2 इले बघ. 2 काढ 4 हे काढून टाकतोय आणि 4 येऊन दे. खाली कर को अरे हे काढ, हे काढ. ती साईज बरी. हा ह्या गावला ना मोठा तशीच आहे. वा, आता तुमची इली आहेत, भावकी इली आहेत 2. बोलायच राहा. हे बघ पडलं. होय, इथे खाली जरा 2 आहे. होडी सारखं खाली करा. इथे 2 ए होडी चढण ते तिथून खाली बसलो की उड्या मारतायत ते. जसं जसं खाली पाणी बसतंय, कमी होतंय, तसं तसं हे जाळं पण खाली करावं लागतं. थोडं थोडं खाली करूया जाळं. जबरदस्त धमाल येते. अजून हवा तसा शॉट मिळत नाही आहे, मग अजून मजा येईल. पण आपल्याकडे अजून वेळ आहे. बस ना. हे घ्यावा पाठी. बारीक आणि सांगा होतं नाही उडायचो.
ही असली ना जवळजवळ तुका सांगू झावळी वर होती असली. छोटी साईज. थंय नसताच तर जाणार असता. हो आता हे सोन असा पडून जाणार होता. बारीक साईज इथे टाक. बरी size आहे. बारीक तर हे आमच्या बाटलीतले. हे बाटलीवाली. मस्त साईज पडली आहे ही बघा. हर्षाने इथून जाळं सोडलंय आणि नशिबान थोडीशी त्या साईडला उडाली. नशीब बाबा. कोण मागे गेले? खतरनाक आहे देव. सचिन जर इकडे टाक. जबरदस्त आहे जबरदस्त. दाखव साईज. कसली मला साईज बघ. जाणार असती खाली टाक खाली. बघा व्हिडिओ छोटी दिसते पण हाय जबरदस्त. चला आता परतीच्या प्रवासाला. बस बस. पाय धुवून घ्या. बघ बघ खऱ्या पाया काय. त्या हर्षा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जरासाठी खूप मेहनत घेतली. आपल्याला जवळजवळ 10-12 नग गावले ना रे. 10-12 नग मिळाले आहेत. सो बिग थम्सअप ह्याच्या संपूर्ण टीमला. आणि आजची शिकार किती नग झाले? तरी एक थैच्या थै उडान गेलो. तर छोटे मोठे पकडून 12-1 नग झाले. जबरदस्त. तरी 2 उडान 1 उडान. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला धमाल आली. उत्कंठा नेहमीच असते असे व्हिडिओ बनवताना. कारण या वाहनाच्या जाळ्यात मासा कधी उडी मारेल याचा नेम नसतो. त्यामुळे सतत त्या जाळ्याकडे बघत राहावं लागतं किंवा कॅमेरा चालू करून ठेवावा लागतो. दुर्दैव असं असतं की जेव्हा कॅमेरा चालू असतो तेव्हा मासा उडी मारत नाही. जेव्हा कॅमेरा बंद असतो तेव्हा मासा उडी मारतात. पण धमाल आली. बिग थम्सअप हर्षा आणि त्याच्या संपूर्ण टीमला की ज्यांनी हा व्हिडिओ बनवण्यास आपल्याला मदत केलेली आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.